आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात। त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्क इथं होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणती घोषणा करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत, कौटुंबिक भेटी देखील त्यांच्यामध्ये झाल्या आहेत। त्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे म्हणून सांगितलं हा खरोखर आनंदाचा दिवस आहे। आजचा दसरा मेळावा हा एक साहेबांच्या एकंदर विचाराच्या आणि त्यांची जी मनमोहन अशी इच्छा होती हे दोघं एकत्र यावे ती या दसऱ्याच्या निमित्त आपण सर्व प्रत्यक्ष बघतोय आणि याचा अनुभव आणि याची प्रतीती पूर्ण महाराष्ट्राला यशाच्या रूपात दिसेल याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे। या दसऱ्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे काही संकेत देऊ शकतात युती संदर्भात? संकेत तर ते देणार, मी कसं सांगणार? त्यांच्या मनात जे आहे ते उद्या संध्याकाळी बोलतीलच आज। पण एक नक्की की युतीची पावलं पुढे पुढे चाललेली आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यातच एक पाऊल आणि त्याची जी काही रणनीती आहे त्याची झलक उद्धव देईल आपल्या भाषणातून अशी मला खात्री आहे। अनेक वर्षाले बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे, पण यावेळीचा दसरा मेळावा वेगळा आहे कारण की काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची संदर्भात उत्सुकता अनेक लोकांना लागला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची उत्सुकता आहे। तर या संदर्भात आपला काय अंदाज आहे? नाही, मला अंदाज ते त्यांना त्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे, तेवढी उत्सुकता मला पण आहे। आणि आता युती ही जवळजवळ झालेली आहे, पण याची पुढची पावलं पुढची रणनीती काय आहे हे ते दोघे मिळून ठरवतील। आणि जी रणनीती असते जी काही पुढची जी पावलं कशी टाकायची हे ते जाहीर कसं करणार ते आहेत ते त्यांच्या आपापसात ठरवतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू होईल। माझा सुद्धा लग्न दिन आहे, म्हणजे 50 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मार्मिक निघाला साहेबांचं लग्न झालं, ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली ते राजचं जुनं घर कदम मेन्शन त्या ठिकाणी आमचं रजिस्टर लग्न झालं होतं। तो आजचा दिवस आहे, त्यामुळे मला सगळ्यांची आठवण येते। मीनाताई साहेब, सगळ्यांची, आमची आई आणि दसरा हा एक विशिष्ट अशा दिवस माझ्या दृष्टीने तरी माझ्या जीवनात आहे। बरोबर चंदूमामा ज्यांनी सांगितलं आहे की मला देखील एक उत्सुकता लागली आहे की उद्धव ठाकरे उद्या काय बोलतात आणि एकंदरीत दोघांची मनं ही एकत्र आली आहेत आणि काही दिवसातच राजकीय युती संदर्भात देखील ते स्पष्ट बोलतील असं चंदूमामा यांनी सांगितलंय। कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे। या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलं। यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललंय, परंपरा नाही अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली। या मेळाव्यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याआधी मेळाव्याचं ठिकाण आझाद मैदान ठरलेलं होतं, मात्र पावसामुळे मैदानामध्ये चिखल झाल्यानं हे ठिकाण बदलण्यात आलंय। नेस्को इथल्या सेंटरमध्ये होताना पाहायला मिळत आहे। मी सध्याला आहे नेस्को सेंटरमध्ये आणि नेस्को सेंटरमध्ये हा जो दसरा मेळावा आहे तो यंदाचा पार पडणार आहे। एकूणच अतिवृष्टी झालेली आहे, पूरग्रस्त भागांमध्ये मदतीचा ओघ हा आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी दसरा मेळावा हा आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये व्हावा अशा प्रकारची मागणीही अनेक कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवली गेलेली होती। एकूणच साध्या पद्धतीनं कुठेतरी हा साजरा व्हावा अशा प्रयत्न जे आहेत ते आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडनं होताना दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दसरा मेळावा हा नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। नेस्को सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ही जागा उपलब्ध आहे आणि त्यामुळे वरळीतल्या डोम ऐवजी नेस्को सेंटरमध्ये यंदाचा हा दसरा मेळावा पार पडताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल देखील दिसतो आणि त्यामुळे पर्यायी
व्यवस्था ही यंदा दसरा मेळाव्यासाठी करण्यात आली आहे. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव घाट इथं होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी दाखल होतो. पंकजा मुंडेंचं मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यामधूनच नाही तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त, मुंडे समर्थक मोठ्या संख्येनं भगवान भक्ती गडावरती दाखल होत असतात. मंत्री पंकजा मुंडे मुंबईहून हेलिकॉप्टरनं सकाळी 11 वाजता सावरगाव घाट इथं दाखल होतील. त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दर्शन घेतील आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील. साधारण 12 वाजता पंकजा मुंडे संबोधित करतील. धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके हे देखील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असलो तरी हा मेळावा नाही, ही कुठली सभा नाही, ही आहे परंपरा. जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले. आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका परमोच्च बिंदूपर्यंत केलं. त्यांच्यानंतर तुमच्या आग्रहास्तव ती परंपरा अनेक संघर्षानंतर मी राखून ठेवली. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा होणार आहे. मनोज जरांगे रुग्णालयात असल्यामुळे अँब्युलन्सने नारायणगडाकडे रवाना होतील. सकाळी 10 वाजेपर्यंत नारायणगडाच्या पायथ्याशी जरांगे पाटील हे दाखल होतील. गडावरती दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील हे मुख्य व्यासपीठावरती पोहोचतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती दसऱ्याच्या दिवशी आरएसएस कडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केलं जातं आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधित करतील. संघाच्या मागील 100 वर्षांच्या कामांचं महत्त्व सांगतील. तसंच संघाच्या पुढील कामांची दिशाही सांगण्याची शक्यता आहे. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसंच मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री नितीन गडकरींची देखील कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. बातमी आहे शेतकऱ्यांच्या जिद्दीची आणि चिकाटीची. परिस्थितीमुळे 12वी नंतर शिकता आलं नाही, पण मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती होती. घरची 2 एकर शेती तीही कोरडवाहू. या शेतीमध्ये काबाड कष्ट करत करत छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक गावातील एका शेतकऱ्यानं YouTube चॅनलवरून आपलं जनरल नॉलेज वाढवलं. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये न थकता प्रयत्न करत गेला आणि 3ऱ्या प्रयत्नामध्ये यश आलं आणि पठ्ठ्यानं 50 लाख जिंकले. या शेतकऱ्याचं नाव आहे कैलास कुंटेवाड. कैलास केबीसी पर्यंत कसे पोहोचले, 50 लाख कसे जिंकले, याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक या छोट्याशा गावातून कैलास कुंटेवार यांनी थेट केबीसी गाठली. नुसती गाठलीच नाही तर तिथून 50 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं. कैलास यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती आहे. हे जे घर पाहताय पत्र्याचं 10 बाय 10चं 2 खोल्या आहेत आणि या खोल्यामध्ये त्यांचा हा छोटासा संसार. मात्र शाळेमध्ये हुशार असून देखील शिकता आलं नाही याची खंत. अभ्यास करत गेले आणि न थकता अनेक प्रयत्नानंतर केबीसी मध्ये पोहोचले आणि केबीसी मध्ये पोहोचून त्यांनी 50 लाखाचं बक्षीस जिंकलं. आपल्यासोबत कैलास, त्याचे वडील, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई. आता हे सगळं सांगत असताना तुम्ही सगळ्यांना केबीसी पाहिलं असेल आणि केबीसी मध्ये जात असताना सोबत कुणीतरी जातं, म्हणजे पत्नी असेल, आई असेल, मुलगा असेल, नातेवाईक असेल. मात्र कैलास एकटेच गेले आणि 50 लाख रुपये जिंकून आले. एबीपी माझ्याकडून पहिल्यांदा तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पोहोचले कसे केबीसी पर्यंत? केबीसी म्हणजे समजा एक सर्वसामान्यासाठी असलेलं व्यासपीठ आहे आणि त्याला कुठलीही फीस वगैरे काही लागत नाही आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर जवळपास 5वी फेरी असते तिथं पोहोचण्यापर्यंत. म्हणजे ऑडिशन, सुरुवातीला रजिस्ट्रेशन, नंतर ऑडिशन, नंतर इंटरव्ह्यू आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर तुमची फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टसाठी निवड होते. तर ह्या सर्व फेऱ्या पार करून जवळपास गेल्या 6-7 वर्षापासून मी ते प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेस अपयशही आलंय. पहिले 2-3 वर्ष तर दुसऱ्या फेरीसाठी कॉल आला नाही. 2022ला ऑडिशन इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, परंतु फायनल कॉल काही मिळाला नाही.
पण तरीही निराश न होता 23-24 म्हणजे एकही वर्ष खंड पडू न देता सलग प्रयत्न चालू ठेवले आणि आता 2025ला माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले आणि मला समजा माझ्या संसाराला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी एकदम अशी म्हणजे भरघोस अशी रक्कमही मला तिथून मिळाली आणि माझे स्वप्न पूर्ण होण्याची मला आशा दिसू राहिली. यासाठी मी केबीसीला सुप्रसिद्ध मराठी गायक संजू राठोडनं आमदार मंगेश कुडाळकर आयोजित नवरात्र उत्सवाला उपस्थिती लावली होती. नवरात्र उत्सवामध्ये संजू राठोडच्या गाण्यानं गरबा रसिकांचा आनंद हा द्विगुणित झाला. यामुळे संजू राठोडनं सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. संजू राठोडशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी. पाहूया. काय शुभेच्छा महाराष्ट्र देशाला. सगळ्यांच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ते निघून जावं, सगळे खुश राहावं. त्याच्या काय शुभेच्छा महाराष्ट्र देशाला. सगळ्यांच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ते निघून जावं, सगळे खुश राहावं. त्याच्या काय पुण्यातील पोलीस आयुक्तांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पुणे पोलीस आयुक्त सारसबाग इथल्या महालक्ष्मी मंदिर पोलीस आयुक्त दर्शनासाठी येणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारी वाहतूक ही बंद केलेली होती. त्याबरोबरच मंदिरासमोरील चौक देखील बंद करण्यात आला होता. आधीच गेले 10 दिवस सारसबाग परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न हा एवढा गंभीर असताना तो सोडवण्याचं सोडून स्वतः पोलीस आयुक्त अशा व्हीआयपी पद्धतीनं दौरे करणार असतील तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न आता उपस्थित होतोय. राज्यात आता दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापनं 24 तास उघडी राहणार आहेत. बार, हुक्का पार्लर वगळून खाद्यपदार्थांची दुकानं ही 24 तास उघडी ठेवली जाणार आहेत. राज्य सरकारच्या उद्योग विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आलाय. त्यामुळे मुंबई हे कधीही न झोपणारं शहर म्हटलं जात होतं, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रात 24 तास दुकानं सुरू ठेवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर आस्थापनं ही 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसणार आहे.